पाहतोच आहोत की फाग पंचमीपासून शिमगोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढतोच आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा शिमगोत्सवाचं अतिशय उत्साही असं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की आपल्या रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवा आपल्या 12 वाड्यांचा 12 गावांचा आपलं रक्षण करतात, ज्याला आपली लोक मानतात। ग्रामदैवत भैरी देवता हिचे टी शर्ट्स इथे माळनाकामध्ये विक्रीसाठी आलेले आहेत आणि सर्वच जण म्हणजे विशेषतः शाळकरी मुलं हे टी शर्ट्स आपल्याला विकत घेताना दिसत आहेत। खरोखरच कोकण आणि शिमगोत्सव यांचं एक अतूट असं नातं आहे। शिमग्यामध्ये चाकरमानी रत्नागिरीमध्ये आणि संपूर्ण कोकण परिसरामध्ये दाखल होताना दिसत आहेत। दिवसेंदिवस आता अगदी पौर्णिमेपर्यंत होळीचा हा उत्साह असाच शिगेला पोहोचणार आहे। या होळीच्या उत्सवामध्ये इथे अशा प्रकारे बाजारपेठा या सर्व वस्तूंनी सजलेल्या आहेत। मग टी शर्ट्स असतील, हार, फुलं, पेढे, रांगोळ्या अशा विविध प्रकारचे। जायचं म्हणून तुमचा वेळ घेतलेला आम्ही। आणि म्हणूनच अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या आहेत आणि उत्तरोत्तर रत्नागिरीमध्येच आणि संपूर्ण कोकणवासियांच्या मनामध्ये या शिमगोत्सवाची उत्सुकता पौर्णिमेपर्यंत शिगेलाच पोचणार आहेत। विविध ग्रामदैवतांच्या पालख्या नटून सजून बाहेर पडत आहेत आणि भाविकांचा उत्साह असाच वाढतोय। मी श्रद्धा बोडेकर, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।